आपण सामना सुरू करा. पहिला बॉल पडेल या मॅचचा. स्ट्रायकर एंडला रामानुज तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि हल्ला. एक गुणवंत फटका आहे. पहिल्याच बॉलचं स्वागत केलं एका धावेने. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्कोरबोर्डचा श्री गणेश केलाय. पहिली धाव धावफलकावरती येत आहे. गणेश यांच्यावरती या बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलं एका धावेसाठी. एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत रामानुज, स्ट्रायकर एंडला दुसऱ्या बाजूला गणेश शेलार. दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत. दोन्ही खेळाडूंना बरेचशे वर्ष क्रिकेट खेळत आहेत, अनुभव आहे. फटका आता समोर खेळलाय. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा स्कोर बोर्ड वरती येतील. प्रत्येक ज्यावेळेस मोठा फटका येतो त्यावेळेस तुम्हाला पाठीराख्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. पाठीराख्या अगदी या प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. आज सकाळपासून आपण सर्वजण या प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहोत. आजचा पहिला दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. फटका समोर खेळला, एक पाय पुढे काढला आणि बॉल समोरच्या बाजूला पाठवला. माझा फटका म्हणजे 440चा झटका. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 2. दुहेरी धावांचा फटका म्हणजे या मैदानावरती तो मोठाच आहे. जो संघ सर्वाधिक 2-2 धावेचा फटका खेळेल त्या टीमची धावसंख्या नेहमीच चांगली पाहायला मिळते. बॉलर तयार गणेश. एका बाजूला रामानुज ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. गणेश यांच्याकडे क्षमता आहे, चांगली गोलंदाजी तेही करू शकतात, परंतु आता करावी लागेल. बॉल वरती तुटून पडलेले आहेत आणि बॉल आता हाही पाठवलाय. 2 धावेंसाठी तडक फडक बेधडक कडक आलाय या बॉल वरती. रामानुजांच्या बॅट मधून स्ट्रोक 2 धावेंचा. रामानुज बॅटिंग साठी तयार. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा 2, परत 2 धावा. धावा धावफलकावरती येत आहेत 9 धावा तब्बल आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. चला काय करा, दोन्ही संघांना विनंती आपण वेळ घेऊ नका. फटका समोरच्या बाजूला पुन्हा एकदा लाजवाब आहे. बॉल चाललाय 2 धावेंसाठी. या बॉलची उडान 2चा लगान. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत. आता प्रथम बॅटिंग करताना टीम श्रीराम योद्धाच्या टीमने बनवलेल्या आहेत धावा. त्या धावा आहेत धावफलकावरती तब्बल 11 बिनगडी बाद. चला घाई करा, फिल्डिंग टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे त्यामुळे तुम्ही कमी वेळ घ्या. फिल्डिंग टीमला विनंती आहे की तुम्ही घाई करा, कारण तुम्हाला बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. त्यासाठी आपण घाई करा, कारण हळूहळू अंधार वाढत जाईल आणि त्यामुळे आपल्याला अंधुक प्रकाशाचा सामना करावा न लागो यासाठी ही विनंती आहे. चांगल्या प्रकाशामध्ये आपला सामना पार पडला पाहिजे यासाठी ही विनंती आहे की आपण घाई करा. जेवढ्या जलद गतीने तुम्हाला बॉल टाकता येईल तेवढ्या जलद गतीने आपण बॉल टाका आणि लगेच आपण बॅटिंगला या. 6:23 झालेली आहेत आणि पहिला डाव सुरू आहे. ओव्हर नंबर 2 साठी राहुल आलेले आहेत. एका बाजूला गणेश शेलार अनुभवी खेळाडू आहेत. बॅटिंग साठी तयार. फटका चांगला खेळलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. जाळीला जाऊन बॉल धडकतोय.
फुलटॉस बॉल समोर मिड ऑफला क्लिअर करताना एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे म्हणजे सरळ बॅटने खेळलेला हा फटका होता. रामानुज यांच्या बॅट मधून आला होता. रामानुज बॅटिंग करत आहेत वैयक्तिक 12 वरती. गणेश बॅटिंग करत एक बॉलच्या पाठीमागे एक धाव. राहुल यांचा या ओव्हरचा हा तिसरा बॉल आहे. प्रगती पदावरती येत आहे. धावसंख्या आहे 13 धावा 0 गडी बाद. बॉलर तयार राहुल राऊंड द विकेट सोडून दिलाय. दिशा पंच सांगतायत की वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. बॉलर तयार. फटका चांगला जाळीच्या वरतून मारलाय. 2 धावेंसाठी फलंदाज आहेत गणेश शेलार. 16 धावा 0 गडी बाद. हाही फटका जाळीला जाऊन धडकतोय. गणेश शेलारनी मधल्या फळीमध्ये ज्या प्रकारे मधल्या ओव्हरमध्ये बॅटिंग केलेली आहे ती चांगली आहे. कारण एका बाजूला रामानुज यांनी ज्या प्रकारचा खेळ उभा केला होता सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून आक्रमण आणि आक्रमणच केलं होतं परंतु अद्यापही विकेट मिळाली नाहीये. क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना टीम रॉयल चॅलेंजर यांना प्रयत्न करावे लागतील. विकेटसाठी जाळं विणावं लागेल. जोडी फोडावी लागेल. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल तो ओळखलाय. पाठीमागे जाऊन त्याच्यावरती आक्रमण केलंय. समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय. सरळ 2 धावेंसाठी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एक गुणवंत फटका प्रतिभावंत फटका समोरच्या बाजूला 2 धावेंसाठी चाललेला. 19 धावा 0 गडी बाद. आता या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. चला काही करा आपण वेळ घेताय. 19 वरती 0. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंडला रामानुज. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावरती. तब्बल 2 षटकांच्या अखेरीस बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला टीम रॉयल चॅलेंजर आपण काही करा. तुम्हाला आज बॅटिंग करायची आहे अजून. त्यासाठी विनंती आहे की तुम्ही अधिकची टीम मीटिंग घेऊ नका. एकोणीस 20 माफ करा 20 20 फटका चांगला पॉवरफुल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. आक्रमण केलं होतं जसा बॉल आला तसा मात्र त्याच वेगाने समोर मारला. रामानुज तयार. हाई फटका आता पुन्हा एकदा लॉंग अँड स्ट्रॉंग 2 धावेंसाठी बॉल चाललाय. 2 धावेंचे 2 मोठे फटके. धावसंख्येला आकार. 24 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. आदित्य. आता हाही फटका त्याही पेक्षा मोठा आणि पुन्हा 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन बॅटिंग सुरू आहे. फुलटॉस बॉल उत्तर साजेस नाहीये. एकच सिंगल धाव. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आहे परंतु या मेजवानीचा आस्वाद घेता आलेला नाहीये.
एकच सिंगल धाव 27 वरती 0. आतापर्यंत या ओव्हरचा 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला रामानुज 22 वरती, गणेश शेलार 4 वरती. पाठीमागच्या बाजूला बॉल एका सिंगल धावेसाठी. हाई बॉल 2 धावेंसाठी. फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल. प्रथम बॅटिंग करताना वाळकेश्वर श्रीराम योद्धाच्या टीमने बनवलेले आहेत धाबा 30. म्हणजे अगदी 10ची सरासरी या टीमने ठेवलेली आहे बॅटिंग करताना. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं असं आहे की श्रीराम योद्धा संघ जर या सरासरीने बॅटिंग करतोय तर 40 पर्यंत हा संघ कमीत कमी मजल मारू शकेल. परंतु याचा विचार एका बाजूला करावा लागेल. रॉयल चॅलेंजर या टीमला गोलंदाजी करताना शेवटच्या षटकामध्ये कमी धावा खर्च करावे लागतील. हेमंत आलेले आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार. फटका चांगला खेळलाय, समोरच्या बाजूला हात खोललेत आणि बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. विजयसारखी लकलकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. हाई बॉल आणि त्याच्यावरती गेले आक्रमण. पुन्हा एकदा 2-2 धावा. या बॉलच्या पाठीमागे मी रामानुजने चांगलीच बॅटिंग केली आहे. बॅटिंग करताना वैयक्तिक धावा बनवले आहेत 26. 15 बॉल फेस करताना त्यांनी या 26 धावा बनवलेल्या आहेत. अजूनही शेवटचे 4 बॉलचा काही शिल्लक आहे. बॉलर तयार हेमंत. फुलटॉस बॉल, प्रत्येक आलेला बॉल मैदानाच्या बाहेरच पाठवलाय. पुन्हा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2-2 धावेचा धूम धडाका लावलाय. धडाकेबाज बॅटिंग सुरू आहे रामानुज. चला घाई करा. हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. फटका हाही चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका. 2 धावेंचा. धावसंख्या 39. 0 गडी बाद. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. कोणतं टार्गेट बनवणार बॅटिंग करताना टीम श्रीराम योद्धास, याही गोष्टी पाहाव्या लागतील. कोणतं टार्गेट घेणार रॉयल चॅलेंजर हा संघ 4 षटकांच्या पाठीमागे. उजव्या बाहेरचा बॉल पंचाने सांगितलं की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा 2 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे 42 धावा. रामानुजने चांगलीच बॅटिंग केली. गोलंदाज समाचार चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. 32 रनी बनवल्या. आलेल्या प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय. बिना नॉट आउट मारलेले आहेत या धावा. आणि याही बॉलच्या पाठीमागे पत्रा बजाव स्ट्रोक. चव्वेचाळीस धावा आलेल्या आहेत. 45 धावांचे लक्ष आहे. 45 बनवायचे आहेत. 24 बॉल. चला घाई करा, फिल्डिंग लावा.
चला मॅच सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. बॅटिंग टीम आपली बॅटिंग ऑर्डर पाठवा, कारण हळूहळू अंधार वाढू लागलेला आहे. त्यासाठी विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. अंधुक प्रकाशाचा सामना तुम्हाला न करायला लागू यासाठी विनंती आहे. अन्यथा तुम्हाला कमी प्रकाशामध्ये हा सामना खेळावा लागेल. त्यासाठी विनंती आपण स्ट्रायकर जोडी पाठवा. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आपण पाहत आहात. आपण आस्वाद घेत आहात या प्रीमियर लीगचा. सकाळपासून चांगले सामने आपण पाहिले. काही सामने शेवटच्या बॉलपर्यंत गेले. काही सामने आपण पाहिले धावसंख्येचा बचाव करताना खेळाडूंनी जिंकले. काही सामने धावसंख्येचा पाठलाग करताना सामने टीमने जिंकलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे सामने सकाळपासून रंगले. आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा पहिला दिवस या ठिकाणी समाप्त होत आहे. उद्याचा पहिला बॉल ठीक 8 वाजता पडणार आहे. 7:30 ला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, याची आपण नोंद घ्या. बॉलर तयार. बॉल डावेस्तीच्या बाहेर आहे. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. दिशा खराब. सुरुवात वाईट बॉलने केली आहे. 45 बनवायचे आहेत. 45 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा बचाव करताना या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रोनी आणि संभाजी जोडी. बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संभाजी. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन. संभाजी इथे माघारी. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आता आलेले आहेत सुशांत. फटका चांगला खेळलाय. पायांवरती थोडेसे खाली बसले आणि त्यानंतरचा खेळलेला फटका 2 धावेंचा आहे. 4 धावा. काय फटका होता. फटक्यामध्ये क्वालिटी होती, नजाकत होती, कलात्मकता होती. पायांवरती खाली बसले आणि त्यानंतर बॅटला घेऊन आले आणि त्यानंतर बॉल पाठवला. 2 धावेंचा एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 वरती 1 अशी स्थिती आहे. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. एक सिंगल धाव त्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावा धाव फलकावरती येत आहेत. आता 6-1 गडी बाद. 45 लक्ष्याचा पाठला करायचा 45 धावेंचा. एका बाजूला आहेत रॉनी, एका बाजूला आहेत सुशांत. ओव्हर नंबर 1 मध्ये विनय आहेत. आतापर्यंत विनय यांनी काय केलं, 7 धावा खर्च केले. एक गडी गारद केलाय. टाकलेले आहेत बॉल 3. अजूनही 3 बॉल त्यांना या पहिल्या षटकातील हाताळायचे आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज रॉनी तयार. खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्करचा वार. नॉन स्ट्रायकर एंडला केले फेक. एक सिंगल धाव मिळेल. पा बॅटिंग करताना पहिल्यांदा आवाज आपण पाहिला खेळाडू कक्षामधून श्रीराम योद्धाचा. आता पा रॉयल चॅलेंजर जल्लोष करतोय. म्हणजे या प्रीमियर लीगची रंगत आहे. कोणी जिंको कोणी हारू, जिंकणार आहे वाळकेश्वर प्रीमियर लीग. त्यामुळे प्रत्येक जण या प्रीमियर लीगचा आनंद घेणार आहे. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. पा या गोष्टी टाळाव्या लागतील. या गोष्टी अधिकच्या करून चालणार नाही. धावसंख्येचा बचाव करताना दिशाहीन बॉल टाळावे लागतील. 9 वरती 1 अशी स्थिती आहे. धावा धाव फलकावरती आहेत. 9 धावा 1 गडी बाद. बॉलर तयार. फुलटॉस बॉल समोरच्या बाजूला. लॉंग अँड स्ट्रॉंग फटका आलाय. 2 धावेंचा फटका आहे. लाजवाब. 2 धावेंच्या फटक्यांना या मैदानामध्ये फार मोठं महत्व आहे.
धावसंख्या 11. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल प्रगती पथावरती येतोय. बॉलर तयार. पुन्हा एकदा फटका. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. याही बॉलच्या पाठीमागे 2 धावेंचा फटका आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 13 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. 18 बॉल 32 ची गरज. 18 गेंदों में 32 रनों की जरूरत है यहां से जीत के लिए. 18 बॉल 32 ची गरज. बॉलर तयार. चला फिल्डिंग टीम घाई करा. वसंत मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर आता 2 साठी. सेकंड ओव्हर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले परंतु झेल होऊ शकला नाही. एक सिंगल धाव आलेली आहे. फटका चांगला परंतु धाव मिळेल का तर नाही मिळणार. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघार. एक चांगली फेक. चला घाई करा. बॅटिंग साठी आलेले आहेत यश. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 14 वरती 2. 45 धावांचा पाठला करायचा आहे. समोरच्या बाजूला बॉलर तयार. एक पाय पुढे काढला. मिडॉनच्या वरतून फटका खेळलेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. धावसंख्या 15 म्हणजे इथून पुढे अजूनही बनवावे लागतील धावा. 30 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे आणि येणारे बॉल 15. प्रत्येक फटका दुहेरी धावांचा. पाठीमागे यष्टीरक्षक बॉलला थांबवतायत. मिळणार नाहीये कोणतीही धाव. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे बॅटिंग टीमचा. बॅटिंग टीम मध्ये हात खोलावे लागतील. रॉनी आणि तुझ्या सुप्तील असणारे यश. रॉनी 4 बॉलच्या पाठीमागे 4 बनवतायत. बॉल हवेत. लांबी पाहावी लागेल. कमी पडली आहे. विकेटची हमी. विकेटचं बदल खेळाडू बाद. समोरच्या बाजूला खेळलेला फटका आणि अखेरकार बॉल चाललाय 2 धावेंसाठी. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावा आहे धावफलकावरती 17. येणारे 12 बॉल 28 ची गरज. 12 बॉल 28 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. वक्त से लढकर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. स्वतःची वेळ ही स्वतःला बदलता आली पाहिजे. या मॅच मध्ये ती वेळ बदलेल का. संदीप साळुंके पप्पू यांच्या हाती बॉल. त्यांचा पहिलाच बॉल समोर खेळलाय आणि त्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. अशाच प्रकारच्या धावा आल्या तर सामना बनवू शकतो. फक्त या मॅच मध्ये लढावं लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत रॉनी, एका बाजूला आहेत गणेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग करताना आतापर्यंत
11 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. संदीप साळुंके, पप्पू तय्यार. एका बाजूला बॅटिंग मध्ये गणेश. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. समोर खेळलेला बॉल आणि तो पाठवलाय 2 धावेंसाठी. यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला फुलटॉस बनवून समोर खेळलेला आहे 2 धावेंसाठी. आता हळूहळू पहिला दिवस आता समाप्तीच्या दिशेने चाललेला आहे. पहिल्या दिवसासाठी आपण जे सर्वांनी सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार मानूया. आपल्या सर्वांच्या योगदानामुळे वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आयोजन समितीने घेतलेली चांगली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ 2 धावा मिळतील अशा थोडेशा पल्लवी झालेले आहेत. धावा धावफलकावरती आहे 24. 3 गडी बाद बनवायचे आहेत. इथून पुढे 9 बॉल 21. 9 बॉल 21 चा थरार आहे. यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे. 9 21 चा थरार. राऊंड द विकेट आणि तोही बॉल एका धाबेसाठी. आठ बॉल 20 चा थरार अजूनही बाकी आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. फटका ला जवाब. बॉल चाललाय 2 धावेंसाठी. काळ कसोटीचा आहे परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आणि तो संघर्षच करावा लागेल. एका बाजूला संदीप साळुंके आहेत, एका बाजूला रॉनी आहेत, एका बाजूला गणेश. येणारे 7 बॉल 18 ची आहे गरज. 7-18 चा थरार. हळूहळू आता अंधार येऊ लागलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि योग्य टप्प्यावरती योग्य दिशेने टाकलेला बॉल डॉट आहे. 6 बॉल 18 ची गरज. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आकाश आलेले आहेत अंतिम षटक आपल्या नावी घेऊन. एका बाजूला बॅटिंग मध्ये सामना जिवंत ठेवतील का आणि सामना खेचून आणतील का गणेश. एका बाजूला रॉनी. बॉलर तयार आकाश आणि हा बॉल समोरच्या बाजूला 2 धावेंसाठी बनवायचे आहे 16. येणारे बॉल 5. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. आता धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 15. येणारे बॉल 4. मॅच जिवंत होईल का किंबहुना मॅच जिवंत आहे. फक्त मोठे फटके 2 तरी खेळावे लागतील. 2 मोठे फटके आले चौकार षटकारांची मॅच बनवू शकते. मॅच मध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. समोरच्या बाजूला 2 धावेंचा फटका. आता इथून पुढे येणारे बॉल आहे 3 धावा बनवायच्या आहेत 13. अजूनही सामना जिवंत आहे. 3-13. 3 बॉल 13 ची गरज. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा पहिला दिवस. उद्याचा ठीक पहिला बॉल 8 वाजता पडणार आहे. 7:30 ला रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. आणि डॉट आलाय. आता 2 बॉल 13 ची गरज आहे.
2 बॉल 13ची गरज आहे. 2 बॉल 13 धाब्यांची गरज. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बाकी आहे ती फक्त आणि फक्त आता औपचारिकता. आणि अखेरकार हा शेवटचा बॉल टाकला आणि सामना जिंकलाय वाळकेश्वर श्रीराम